नमस्कार मंडळी, मी आज इडली सांबार करणार आहे. इडली करणार आहे रव्याची. तर त्यासाठी ह्या 3 डाळी घेतल्यात मी. मुगाची डाळ, तुरीची डाळ, मसुरीची डाळ एक एक पळी घेतली. तर आता हे निवडून घेतल्यात मी, आता धुवून घेणार आहे. तर ह्या तिन्ही पण डाळी धुवून मी कुकरमध्ये टाकून घेतल्यात. तर त्याच्यात आता टोमॅटो, कांदा चिरलेला मोठा मोठा चिरलाय मी, तर ते ह्याच्यात टाकून घेते. तर त्याच्यात थोडीशी आता हळद टाकून घेते आणि थोडासा हिंग जरा टाकून घेते आणि पाणी ओतते, 1 तांब्या पाणी. तर आता झाकण कुकरचं लावून घेतले. आता डाळ शिजत घातली कुकरमध्ये. तर ह्या वाटीनं मी रवा मोजून घेणार आहे. तीन वाट्या रवा घेतला. तर जरा ह्याच्यात काय का बघून मी निवडून घेते. शिजलंय का बघूया डाळी. शिजली. डाळ आता आता फोडणी टाकून घेऊया. लसूण जरा चिचून घ्या. तेल तापले. आता तेल ओतून घेते. तेल तापले. आता त्याच्यात मोहरी टाकते. मोहरी चांगली तडतडून द्यायची. मोहरी तडतडल्यावर मग जिरं टाकायचं. मोहरी तडतडली की गॅस कमी करायचा, नाहीतर बाकीची फोडणी करायची. आता जिरं टाकायचं. वाळलेली लाल मिरची, कढीपत्ता, थोडासा हिंग मगाशी टाकलाय त्यामुळे वायसात टाक. थोडासा लसूण, मगाशी जरा त्या डाळीत हळद हिंग टाकलाय. आता ही मिरची पावडर टाकते आणि सांबार मसाला 2 चमचे. 2 चमचे सांबार मसाला. हळद मगाशी टाकली. तर ह्याच्यात आता डाळ ओतून घेतली शिजवलेली. कारण आता माझ्याकडं काही शेवगे शेंग नाही, भोपळा नाही, म्हणून नुसतं डाळीचं केले. पाणी अजून घालायला पाहिजे. पाहिजे तेवढं पातळ घट्ट जसं पाहिजे तसं करायचं. आता गुळ एवढा जरा घालते आणि मीठ टाकायचं. मीठ 1 चमचे. उकळले सांबर. आता ह्याच्यात कोथिंबीर टाकून घे. ह्याच्यात मी आता ताक ओतून घेते, म्हणजे आंबूस होते ते इडली. दोन पिशव्या आणल्यात ताकाच्या. एक पुरत नाही म्हणून 2 आणले.
मान्याला जरा ठेव का ताक? ठेव. आता जरा हलवून घेते याला, किती पातळ होते बघून जरा अजून जरा रवा टाकायचा. आता झाले, अजून जरा रवा टाकायचा पाहिजे. थांब की, भिजल्यावर घट्ट होईल की. लय नाही होणार घट्ट. लय ताक झालं काय? म्हणून मी आधीच जरा कमी टाकलं होतं. 4 वाट्या घेणार होती, 3च वाट्या घेतल्या होत्या. मग आता म्हटलं लागलं तर टाकायचा परत रवा ह्याच्यात. 1 वाटी घेते, बघू किती लागते. चार वाट्या झाल्या. झालं की माप. 4 वाट्याच माप होत. तर म्हटलं ताक कमी जास्त काय होतंय का बघूया, म्हणून मी आधी 3च वाट्या टाकल्या. मग आता ह्याच्यात होते भिजल्यावर व्यवस्थित. आता सांबर बी झाले. आता इडल्याच तेवढ्या राहिल्यात. एवढं झालं म्हणजे मग झालं. एक नंबर क्वालिटी. आता ह्याच्यात मीठ टाकून घेते 1 चमचा. आता मीठ टाकून असं हलवून घेतलं. अजून थोडस भिजून द्यायचं 4-5 मिनिटं. काय एवढं असं आहे, अजून थोडं पातळच आहे. भिजल्यावर जरा घट होईल, नाहीतर मग थोडासा अजून रवा टाकायचा ह्याच्यात. नाही जर घट झालं तर इडलीच्या मापापुरतं करायचं घट्ट. तिचा कुकर ठेवून घेतलाय, त्याच्यात पाणी ओतून घेतलं. या उकळी असतो ह्याच्यावर झाकण ठेवून घेते. आता सगळ्या भांड्यांना जरा तेल लावून घ्यायचं, सगळ्यांना थोडं थोडस. तर ह्याच्यात मी आता इनो टाकून घेणार आहे. तर मी आता त्या इडलीच्या भांड्यात वतून घेणार आहे सगळं. आता सगळे मी भांडी अशी भरून घेणार आहे. पाण्याला चांगली उकळी आली आता. तर त्याच्यात आता इडली ठेवून घेते. तर हे बघा, इडली सांबर तयार आहे. रव्याची इडली आणि सांबर या जेवायला.